नमस्कार महाराज। युरिया आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वापरली जाणारी बॅग युरिया। तर चला मग आपण युरिया झाडाकडनं घेतला कसा जातो, युरिया डायरेक्ट दिला म्हणजे झाड डायरेक्ट खाऊन घेतं का कशा पद्धतीने घेतं हे थोडक्यात आपण जाणून घ्या, तुम्ही समजून घ्या। म्हणजे मग याच्या पुढे युरिया देताना काय काळजी घेतली पाहिजे, कसा माझा युरिया जास्तीत जास्त वाया जाणार नाही, कसा पिकाला फायदेशीर पडेल आणि हा सला कसा घेतला जातो पिकांकडनं, हे तर समजणं मुद्द्याचं आहे महाराज। हे जर समजलं तुम्हाला तर तुम्ही या बाकीच्या ग्रीडांमध्ये बी तुम्ही ओळखू शकाल, हा असं आहे का ते। यासाठी तुम्ही समजून घ्या महाराज, युरिया झाडाकडनं घेतला कसा जातो। तर मित्रांनो सुरुवात करू। याच्यामध्ये मेन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। युरिया घेतला कसा जातो झाडांकडनं, बरोबर। नंतर युरियाचा वापर किती करायचा, नंतर युरिया किती दिवसात पिकाला अवेलेबल होतो, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये लक्षात घेणार आहोत महाराज। तर ज्यांना ज्यांना युरिया बद्दल माहित नसेल कामाबद्दल तर त्यांनी नक्की बघा महाराज। आणि एवढे व्हिडिओ आपण 20-20, 30-30 हजार व्ह्यूज होऊन जातात, तरी जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलोही करून घ्या आणि सबस्क्राईबही करून घ्या। तर मित्रांनो युरिया याच्यामध्ये 46% नायट्रोजन राहतो मित्रांनो। 46% नायट्रोजन राहतो। नायट्रोजनचे वेगवेगळे फॉर्म आहेत, अमाइड, नायट्रेट, अमोनिकल। मग हा याच्यामध्ये कोणता कोणता घटक आहे नायट्रोजनचा? गहू जो येतो ना आपला गहू, त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म तयार होऊ शकतात। गव्हाचं पीठ होतं, गव्हाचे लाडू होतात, गव्हाचं पोळी होते, गव्हाचे रोडगे होतात, काही होतं, सॉरी रोडगे नाही होत वाटतं, मक्याचे होतात। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुम्ही समजून घ्या फक्त। मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा नायट्रोजन आहे, तर याच्यामध्ये CONH2 म्हणजे अमाइड, हे बघा अमाइड स्वरूपाचा नायट्रोजन आहे, जो पिकांकडनं नाहीच घेतला जात, म्हणजे नाहीच्या बरोबर घेतला जातो। मग तुम्ही म्हणाल माईला मग माझा युरिया द्यायचा तर फायदा होतो, माझं तर काय होते दिसते 7-8 दिवसात, 4-5 दिवसात, हा भाऊ असा काही अडावाणी चावूर आला। नाही महाराज तसं नाहीये। हे पाय महा काय होतं इथे, हे अमाइड स्वरूपात नायट्रोजन जमिनीत गेला की तिथे होते हायड्रोलिसिस प्रोसेस। हायड्रोलिसिस काय? हायड्रोलिसिस म्हणजे महाराज आपण दुधा म्हणजे दही टाकतो, थोडस मुरण टाकतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाहू तर ते अचानक त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात दही झालेला असा गड्डा तयार होतो। मग इथे हायड्रोलिसिस प्रोसेस होते बाय एन्झाइम्स।